हॅलो फ्रेंड्स, तर ही आहे माझी फ्रेंड नेहा आणि ती खूप दिवसानंतर गडचिरोलीला आली आणि घराजवळच सत्यनारायणची पूजा होती, तर तिथे आम्ही गेलो होतो जेवण करायला। तर जेवण करून आम्ही निघालो सिटीत जायला, तर तिथून आम्ही तिकीट घेतली आणि बघा किती लंबी लाईन आहे। असं वाटत होतं की गडचिरोली स्नोफॉलच होत आहे, खूप भारी वाटत होतं। काहीतरी नवीनच केलं यावेळेस गडचिरोलीकरनी, एकदम भारी। 10 रुपयाची तिकीट म्हणजे पैसा वसुलच काम होता इकडे। आणि इकडे गुफा पण होती आणि ही आहे माझी फ्रेंड गौरी। तर आम्ही सगळे सोबतच गेलो होतो आणि आता आम्ही देवीचे दर्शन केले आणि इकडे साईडला भजन कीर्तन चालू होतं। आणि नेक्स्ट आम्ही गेलो होतो कात्रडवार कॉम्प्लेक्स। तिथे तर खूपच पब्लिक होती, खूप गर्दी होती। देवीचे दर्शन करायला पण लंबी लाईन होती, त्यामुळे आम्ही दुरूनच देवीचे दर्शन घेतले, प्रसाद वगैरे घेतला आणि शायद यांच्याकडे रांगोळी कॉम्पिटिशन होतं। खूप सुंदर सुंदर रांगोळ्या टाकल्या होत्या आणि गर्दी तर होतीच। आणि नेक्स्ट आम्ही गेलो होतो बी फॅशन प्लाझाची देवी पाहायला। तिथे आम्ही देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि आता रात्रीचे 10 वाजले होते, त्याच्यामुळे इकडे गरबा वगैरे सगळं बंद झालेलं होतं। आणि नेक्स्ट आणि लास्ट मध्ये आम्ही गेलो होतो टिपॉनची देवी पाहायला आणि तिथे पण आम्ही देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि घरी आलो।